भरपूर असे औषधी गुणधर्म असलेली भाजी म्हणजे ही रानभाजी आहे. तिचं नाव आहे तांदूळचा भाजी. आता ही तांदूळचा भाजी ही वर्षभरही आपल्याला मिळते. आता तशी ही शेतामध्ये आपोआप येत असते. हिला काही लावावं वगैरे लागत नाही. पाऊस वगैरे झाला की तांदूळचा भाजी आपोआप शेतामध्ये येते. तर ही शेतामधलीच भाजी आलेली आहे. तर इथे मी हिरवी मिरची घेतलेली आहे आणि लसूण घ्यायचं आहे. आता थोडी हिरवी मिरची जास्त घेतली तर जरा छान अशी भाजी चवीला लागते. तर जाडसर असं लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण झालं की त्यामध्ये भाजलेले थोडेसे शेंगदाणे घालायचे आहेत. ते सुद्धा मिरचीसोबत आपल्याला जाडसर असेच वाटून घ्यायचे आहेत. तर भाजी आपल्याला आता फोडणीला घालायच्या आधीच भाजी ही व्यवस्थित अशी निवडून 2-3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून, कारण काय होतं शेतामध्ये खूप धूळ माती त्यामध्ये असते, त्याच्यामुळे 2-3 पाण्यामध्ये व्यवस्थित अशी धुवून घ्या आणि वरच्यावर अलगद अशी निथळायला ठेवा. तर इथे मी तेलामध्ये तेल अंदाजे घालायचं आहे 1-1.5 पळी. त्यामध्ये घालायचे आहे जिरे आणि एक छोटा कांदाचा कापून घेतलेला आहे. तो सुद्धा आपल्याला कच्चा न ठेवता अगदी गुलाबी असा परतून घ्यायचा आहे, म्हणजे भाजी चवीला खूप छान अशी लागते. हे पहा, इथे आता याचा कच्चेपणा गेलेला आहे आणि त्यामध्ये जाडसर केलेलं जे वाटण आहे हिरवी मिरची, लसूण आणि शेंगदाण्याचं, तर ते सुद्धा आपल्याला यामध्ये परतवून घ्यायचं आहे. आता ही जी भाजी आहे ही डोळ्यांनासुद्धा खूप फायदेशीर आहे. तुम्ही नक्की म्हणजे प्रत्येक वेळेस जर भाजीला जात असाल, ज्यावेळेस तुम्हाला कधी पण बाजारात ही भाजी मिळत असेल त्यावेळेस ही अवश्य आणून व्यवस्थित ही भाजी आहारात ठेवत जा. खूप फायदेशीर अशी आहे. तर यामध्ये धुतलेली व्यवस्थित अशी ही भाजी मी घातलेली आहे आणि उलटपालट ही भाजी करून घ्यायची आहे. तर मीठ हे आपल्याला नंतर घालायचं आहे. भाजी ज्यावेळेस हलवून आपण असं थोडीशी भाजी अशी खाली बसते त्यावेळेस मीठ घालायचं आहे, कारण काय होतं मिठाचा मग अंदाज येतो. सुरुवातीला जर घातलं तर भाजी किती होईल किती नाही याचा अंदाज येत नाही, म्हणून अंदाज यावं म्हणून आपल्याला नंतर हे मीठ घालायचं आहे. तर आता गॅस हा मी बारीक केलेला आहे. याला अजिबात पाण्याची गरज नाही, कारण मुळातच तांदूळच्यामध्ये खूप पाणी असतं. तर तिचं आपोआप पाणी मीठ टाकल्यानंतर सुटलं जातं आणि त्यामध्येच ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. इथे पाहू शकता एवढं पाणी या भाजीला सुटलेलं आहे आणि आधेमध्ये असं हलवत राहायचं आहे, कारण खूप कोवळी अशी तांदूळची भाजी असते आणि लगेच शिजली जाते. इथे तुम्ही पाहू शकता एकदम कोवळी अशी आहे. तिचे थोडेसे देठ पण घ्यायचे बरं का, म्हणजे खाताना खूप छान होते आणि थोडीशी जास्त अशी भाजी तयार होते आपली. तर यावर अजिबात झाकण आपल्याला ठेवायचं नाही. उघडीच अशी ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी 10 मिनटातच ही भाजी तयार होते. यामधलं पाणी थोडंसं ठेवायचं असेल तर तुम्ही थोडंसं अगदी ठेवा, म्हणजे खाताना खूप कोरडी वाटत नाही. तर मी इथे अगदी थोडंसं पाणी यामध्ये ओलसर अशी भाजी ठेवलेली आहे आणि ही भाजी आता शिजून तयार झालेली आहे. आणि एका भांड्यामध्ये ही भाजी काढून घ्यायची आहे. चपातीसोबत किंवा ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबतसुद्धा ही भाजी खूप छान लागते. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा.